नमस्कार. जमिनीच्या मालकी हक्कावरून जर अनेक वर्ष अडचण येत असेल तर महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय खूप मोठा दिलासा देणार आहे. हो, दशकांपासून कायद्याच्या कचाट्यात अडकलेले हजारो जमिनीचे व्यवहार आता नियमित होणार आहेत. चला, हा बदल नेमका आहे तरी काय आणि याचा आपल्याला कसा फायदा होणार आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया. अनेकदा असं होतं की जमीन खरेदी केली जाते, पैसे दिले जातात, पण सरकारी दफ्तरात मालक म्हणून आपली योग्य नोंदच होत नाही. गेल्या अनेक दशकांपासून असंख्य जमीन मालकांना याच समस्येचा सामना करावा लागलाय. जर अशी परिस्थिती कोणाची असेल तर हा बदल थेट त्यांच्यासाठीच आहे. या संपूर्ण माहितीमध्ये आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी ही मूळ समस्या नेमकी होती तरी काय ते समजून घेऊया. मग शासनाने यावर काय तोडगा काढलाय ते बघूया. त्यानंतर नोंदणीकृत आणि ज्यांची नोंदणी नाही झालीय अशा दोन्ही व्यवहारांसाठी काय प्रक्रिया आहे हे जाणून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी या बदलामुळे कोणते ठोस हक्क आणि फायदे मिळणार आहेत त्यावर एक नजर टाकू. चला तर मग या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया. ही अडचण नेमकी का आणि कशी निर्माण झाली? हा कायदेशीर पेच इतकी दशकं का टिकून राहिला, ज्यामुळे लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला? तर ही गोष्ट सुरू होते 15 नोव्हेंबर 1965 पासून, ज्या दिवशी तुकडेबंदी कायदा लागू झाला. तेव्हापासून ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत, म्हणजे विचार करा, जवळपास 60 वर्षांच्या काळात या कायद्याचं उल्लंघन करून अनेक व्यवहार झाले आणि याच मोठ्या कालखंडात झालेल्या व्यवहारांना आता नियमित केलं जाणार आहे. या कायद्याचा सगळा खेळ होता प्रमाणभूत क्षेत्र या संकल्पनेवर. म्हणजे काय, तर सरकारने प्रत्येक भागासाठी जमिनीचा एक किमान आकार ठरवून दिला होता आणि या ठरवलेल्या आकारापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचा तुकडा विकणं किंवा घेणं हे कायद्याने चुकीचं होतं. पण व्यवहार तर झाले आणि खरी समस्या तिथूनच सुरू झाली. आता हे उल्लंघन केल्यामुळे झालं काय? तर एकतर अशा व्यवहारांची नोंदणीच नाकारली गेली. काही ठिकाणी समजा नोंदणी झालीच तर नंतर ती सरकारी रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आली. पण सगळ्यात जास्त काय झालं माहितीये? खरेदीदाराचं नाव मालकी हक्क दाखवणाऱ्या मुख्य कब्जेदार रकान्यात आलंच नाही, उलट ते टाकलं गेलं दुय्यम हक्क असलेल्या इतर हक्क या रकान्यात. आणि यामुळेच जमिनीवर मालकी असून नसल्यासारखी झाली, सगळा गोंधळ निर्माण झाला. पण आता या दशकांच्या जुन्या समस्येवर शासनाने एक जबरदस्त तोडगा काढला आहे. एक महत्त्वाचा अध्यादेश आणलाय, जो ह्या संपूर्ण कायदेशीर पेचावर एक निर्णायक उपाय म्हणून समोर आला आहे आणि यामुळे हजारो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता यातली सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, या सगळ्या व्यवहारांना नियमित करण्यासाठी कोणताही दंड किंवा अतिरिक्त शुल्क म्हणजे अधिमूल्य आकारलं जाणार नाही. हो, हे अगदी खरं आहे. 0 दंडात हे सर्व व्यवहार आता कायदेशीररित्या वैध ठरणार आहेत. या प्रक्रियेला एक नाव दिलं आहे, मानवी नियमितीकरण. याचा सोपा अर्थ असा की कायद्यानेच आता या सगळ्या व्यवहारांना नियमित मानलं आहे. त्यासाठी वेगळा अर्ज करायची किंवा फी भरायची गरज नाही. कायदा स्वतःच या व्यवहारांना मान्यता देतोय. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हा नवीन नियम सरसकट सगळीकडे लागू नाही. तो फक्त महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, MMRDA सारखी विकास प्राधिकरणं आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतच लागू आहे. याशिवाय प्रादेशिक योजनांमध्ये निवासी किंवा व्यावसायिक वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनींनाही हा नियम लागू होईल. बरं, आता आपण प्रत्यक्ष प्रक्रियेकडे वळूया. ज्यांचे व्यवहार नोंदणीकृत दस्तऐवजाने झाले आहेत त्यांच्यासाठी काय प्रक्रिया असणार आहे? कारण वेगवेगळ्या परिस्थितीनुसार प्रक्रिया थोडी वेगळी आहे, ती आपण व्यवस्थित समजून घेऊ. पहिली केस घेऊया. समजा व्यवहार नोंदणीकृत झाला होता, पण नंतर 7/12 वरून ती फेरफार नोंदच रद्द करण्यात आली. अशा वेळी काय होणार? तर अधिकारी जुन्या नोंदीची तपासणी करून ती नोंद पुन्हा जिवंत करण्यासाठी एक नवीन फेरफार नोंद घेतील. सगळ्या संबंधितांना नोटीस दिली जाईल आणि मग ती नोंद प्रमाणित करून 7/12 अपडेट केला जाईल. आता ही दुसरी आणि सगळ्यात जास्त लोकांच्या बाबतीत घडलेली केस. खरेदीदाराचं नाव मालक म्हणून कब्जेदार रकान्यात न टाकता इतर हक्क रकान्यात टाकलं गेलंय. इथे अधिकारी आधी तपासतील की नाव इतर हक्कात टाकण्याचं कारण फक्त तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन हेच होतं का. एकदा खात्री झाली की नाव कब्जेदार सदरात घेण्यासाठी नवीन फेरफार नोंद घेतली जाईल आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मालकी हक्क स्पष्ट केला जाईल. आणि हाच या बदलाचा खरा परिणाम आहे.
पूर्वीचे नाव इतर हक्क रकान्यात असल्यानं मालकी हक्क अस्पष्ट होता, तोच आता कब्जेदार रकान्यात आल्यामुळे पूर्णपणे स्पष्ट आणि कायदेशीर होईल. या एका चित्रातच या बदलाचं सार आपल्याला दिसतंय. आणखी एक शक्यता आहे. समजा खरेदी विक्रीचा दस्त नोंदणीकृत झाला, पण त्याची सरकारी रेकॉर्डवर कधी नोंदच झाली नाही. अशा परिस्थितीत खरेदीदाराला आपल्या नोंदणीकृत कागदपत्रांसोबत अर्ज करावा लागेल. त्यानंतर तहसीलदार कार्यालय नवीन फेरफार नोंद घेऊन प्रक्रिया पूर्ण करेल आणि सातबारावर नाव दाखल होऊन जाईल. आत्तापर्यंत आपण बोललो नोंदणीकृत व्यवहारांबद्दल. पण आता एक गुंतागुंतीचा प्रश्न. ज्यांचे व्यवहार नोंदणीकृतच नाहीत, म्हणजे फक्त स्टॅम्प पेपरवर किंवा साध्या करारनाम्यावर झाले आहेत, त्यांचं काय होणार? तर शासनाने याचाही विचार केला आहे. इथे शासन स्वतः पुढाकार घेणार आहे. तलाठी आणि मंडल अधिकारी अशा व्यवहारांची माहिती गोळा करतील. ते खरेदीदार आणि विक्रेत्यांना एकत्र आणून जो काही योग्य मुद्रांक शुल्क असेल तो भरून तो व्यवहार रीतसर नोंदणीकृत करण्यासाठी प्रोत्साहन देतील. आणि एकदा का व्यवहार नोंदणीकृत झाला की नोंदणी विभाग स्वतःच ती माहिती ऑनलाईन फेरफारसाठी महसूल विभागाकडे पाठवून देईल. चला, आता या सगळ्या प्रक्रियेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया. या बदलामुळे जमीन मालकांना नेमके कोणते हक्क आणि फायदे मिळणार आहेत? अंतिम परिणाम काय? सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मालकाच्या नावावर स्पष्ट आणि निर्धोक मालकी हक्क येईल. सरकारी रेकॉर्डवरचा तुकडेबंदी कायदेविरुद्ध व्यवहार असा नकारात्मक शिरा कायमचा निघून जाईल. एकदा का मालकी हक्क स्पष्ट झाला की त्या जमिनीची कायदेशीररित्या पुन्हा विक्री करणं शक्य होईल आणि भविष्यातले सगळे व्यवहार अगदी सोपे होऊन जातील. शासनाचा हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. यामुळे जमिनीच्या मालकी हक्कातला दशकांचा गोंधळ दूर व्हायला मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने आपल्या जमिनीची कागदपत्र तपासण्याची आणि ती अपडेटेड असल्याची खात्री करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण या नवीन नियमांनंतर आपल्या जमिनीचे रेकॉर्ड खरंच सुरक्षित आहे का हा प्रश्न विचारणं आवश्यक झाला आहे.